नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे सायन्स 1चं, त्याच्यामध्ये जो लेसन आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याच्यामधलं न्यूमरिकल्स आजपासून आपण बघणार आहोत। तर त्याच्यापूर्वी रिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर लाईट रे जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तेव्हा तो काय करतो, त्याची डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन म्हणजे त्याची जाण्याची जी दिशा आहे ती दिशा बदलतो, टुवर्ड्स द नॉर्मल किंवा अवे फ्रॉम द नॉर्मल असं जातो, त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन। आणि ज्या पॉइंटला हे होतंय तिथे आपण जे कॅल्क्युलेशन करणार आहोत तो आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स। तर असं आपण हा क्वेश्चन बघणार आहोत, तिथे आपल्याला फाइंड आउट करायचंय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स। तर बिफोर दॅट एक कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊया। आता हे मी जे लिहिलंय 1n2 याचा अर्थ आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1। तर तो कसा काढायचा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 2n1। तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 2, velocity of light in medium 2 divided by velocity of light in medium 1। तर अशा प्रकारे आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करतो। आता ते 2, 1 हे जे नंबर्स आहेत तिथे तुम्ही कुठल्या मीडियम मधून कुठल्या मीडियम मध्ये लाईट रेने ट्रॅव्हल केले ते नाव इथे तुम्ही लिहू शकता। पण आता जो क्वेश्चन आपण सोडवणार आहोत त्याच्यात अजून थोडंसं वेगळं आहे। त्याच्यामध्ये शब्द आहे बघा, इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लास अँड वॉटर आर 3/2 and 4/3 respectively, what is the refractive index of glass with respect to water? तर आता याच्यामध्ये ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असा शब्द आलेला आहे। तर मग ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम। म्हणजे काय, तर आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आहे बरोबर ना, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास। तर कसला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ग्लासचा, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास। मी म्हटलं ना मीडियम असतं, त्यापैकी हे मीडियम आहे ग्लास। आता समजायला सी अक्षराने दाखवतो, मी कॅपिटल व्ही घेते आणि वेलॉसिटी आहे ती आपण टाकूयात VG। हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो गिव्हन आहे, तो आहे 3/2 आणि 1। त्याचबरोबर आता मला वॉटरचा पण आहे, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर। ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर। आता हा किती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, 4/3 इज इक्वल टू मी लिहिते V/VW, याला नंबर देते मी 2। आता मी काय करणार आहे, मल्टिप्लाय करते फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन 1 and 2। तर काय होईल, 3/2 इंटू 3/2, मला हे मल्टिप्लाय नाही करायचंय, मला हे डिवाइड करायचंय, चुकून मी मल्टिप्लाय म्हटलेलं आहे। 3/2 डिवायडेड बाय 4/3 इज इक्वल टू V/VG डिवायडेड बाय V/VW। डिवाइड का करायचं आहे, तर मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर फाइंड आउट करायचं आहे। यासारखी कन्सेप्ट आपण बघितलेली आहे। तर 3/2 इंटू हे उलट केलं, हे होईल 3/4 इज इक्वल टू V/VG इंटू VW/V। आता हा V ला V इथे कट होईल, 3 × 3 झाले 9, 4 × 2 झाले 8, मग काय आलं VW/VG झालं। आता हे जे आलं काय 9/8 इज इक्वल टू काय आलं VW/VG। तर ह्याप्रमाणे जर आपण बघितलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 2 आपण काय करतो V2/V1।
तर त्याप्रमाणे हे VW अपॉन VG इज इक्वल टू 9/8 आलं. याचाच अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर काय आलेला आहे 9/8. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.